बघतोय. फोन आला बरोबर होता. चला आपण बघत आहात एका साईडला वरोर आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो. दोन्ही संघांनी 12वा खेळाडू स्कोरबुक कडे पाठवावा. उंबरगाव 12वा खेळाडू पाठवा ना. कोण आहे उंबरगावचं? कोण नाहीये. एक मिनिट अंपायर थांबा. उंबरगाव 12वा खेळाडू पाठवा प्लीज. उंबरगाव पाठवा ना प्लीज 12वा. अरे 11वा बॅटिंग त्यांनी ते या, बाकी नंतर त्याला उठून जा चालेल. चला राहुल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. पार्थिक आणि मुकेश यस सामना ऑन होतोय. निकेश पहिला चेंडू टटवलाय हवेमध्ये स्ट्रायकावरच्या रिझनला आणि इथे बाकी झेल सुटला जातोय. जीवदान दिला जातो पहिल्या चेंडूत. एक मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो वरोर. वरोर ए आणि उंबरगाव असा आपण सामना बघतायत. पहिला चेंडू प्रत्येकाला पहिला चेंडू जीवदान मिळालाय. पुन्हा एकदा ओ परफेक्ट लाईन लेट यॉर्कर लेटचा चेंडू बघितलं की रिव्हर्स स्विफ्ट खेळणारा चेंडू टाकला पायावरती. बॅट एज जाते आणि धावसंख्या होते 3 धावा. मोठी मॅच मोठं क्रिकेट तुम्हाला इकडे बघायला मिळतंय. एक सुसज्ज असं आयोजन, एक मोठी टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थाने परीक्षण केलं जाईल. ओके दादरा आरसीसी संघाला सन्मान चिन्ह प्रदान केलं जाते. विवेक मोरे आपण या दादरा संघाचे तिथे चला तिथे जा स्टेजवरती जायचं आपण आणि दादरा आरसीसी संघाला इथे बाकी सन्मानित चिन्ह दिलं जाते. गणेश जाधव यांचे इथे स्वागत करतील राहुल जाधव यांना मी विनंती करेन का आपण स्वागत करायचं आहे. यूट्यूब धन्यवाद. फोटो काढ रे. योगेश ज्येष्ठ खेळाडू योगेश मोरे यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. चला तिचे सुंदर आयोजन. 1 वाजता जेवणाची व्यवस्था होईल. नॉनव्हेज आणि व्हेज असं दोन्ही प्रकारचं म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी आणि आदरणीय वसंतजी जाधव साहेब यांच्याकडे जेवणाची व्यवस्था केली आहे. बघा कशा पद्धतीचे समाजाचं हित आणि समाजाच्या बांधवाचं प्रेम पाहायला मिळते. पैसा प्रत्येक जण कमावतो. रिटायर TAPS म्हणजे केंद्रीय कर्मचारी म्हणून त्यांचं आपण काम बघितलंय. तर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था
इथे बाकी चौकार बघायला मिळतो, जेवणाचं नाव घेतलं आणि चौकार बघायला मिळतोय बघा कशा पद्धतीने. पुन्हा राहुल ओ रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, चेंडूचा पेस कमी केला, बॅट अगोदर फिरले गेले, चेंडू निर्धाव जातोय. तर पहिल्या षटकाचं समापन आता 8 धावा झाल्यात. पार्थिकला जो पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालाय त्याचा फायदा कसा उचलतात हा येणारा वेळ बघायला मिळेल. आपण बघत आहात एका साईडला उमरगाव आणि एका साईडला वरोर. 4 षटकाचा सामना आहे, कंपल्सरी चेस. त्याला बावडाचे योगेश मोरे यांना मॅचचा पारितोषिक दिलाय. योगेश मोरे हे त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत बावडा संघाचे. आपण जेव्हा RPL बघत असाल तेव्हा सातत्यपूर्ण आणि सर्वात जास्त RPL जिंकण्याचा मान कोणाकडे असेल तर बावडा संघाकडेच आहे. जाऊया आता बाकी गोलंदाजीसाठी बदल करतायत. साठी आलेत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यपूर्ण काम आपल्या वरोर गावासाठी करताना आपण याला पाहिलं. अतिशय लाजवाब असं आयोजन. दोन्ही भावंड खेळताना एका सळात दीपेश बढ़िया बल्लेबाजी कर रहे दोनों भाई है. मार्कॉस टिवा भारत की तरफ से पहली जोड़ी आई थी, मोहिंद्र अंबरनाथ सुरेंद्र अंबरनाथ, इरफान पठान यूसुफ पठान, ऐसे कई भाई लोग की जोड़ी थी जो ब्रदर लॉ हम कहते हैं. देखते हैं अतिशय मोठी मॅच. आता बाकी मोठा गोलंदाज एक अष्टपैलू हिमांशू नावाचा खेळाडू, प्रदीर्घ अनुभव त्याच्या पाठीशी आपण पाहिलात. सच अ फायटर प्लेअर, एक जिद्दी आणि होणार खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा वरोर संघ नेहमीच बाळगत असतोय. 10-12 पावलाचा रन बोबाटा अँड कडनं आमच्या किरण भाऊच्या अर्धांगिनी येतात. कोटिमगावच्या कन्या हे त्यांचं माहेर. इथे बाकी गोलंदाजीसाठी हाताळलं जात आहे. चेंडूला बॅक फुटला जाऊन चेंडूला सरळ केलाय ऑन ड्राईव्ह. इथे बाकी एक धाव थोडंसं फ्लंबंग होते, तिथपर्यंत 2 धाव पूर्ण करतात आणि या 2 धावांशी जर विचार केला धावसंख्या होते 10 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं वरोर संघाने. पहिल्या चेंडूवर जीवदान दिलं प्रतीक नावाच्या फलंदाजाला आणि एका साईडला बघेल दीपेश आणि प्रतीक दोन्ही भावंड उंबरगाव के लिए खेळते हुए. 4 ओव्हर की मॅच कंपल्सरी चेस आपण इथे बघत आहात. तो म्हणजे श्रद्धांजली चषक, एक दर्जेदार अशी टूर्नामेंट. इथे बाकी प्रत्येकाचं परीक्षण किया. ये टूर्नामेंट आपके लिए RPL के लिए क्या कि एग्जाम है, यहां से खेलेंगे पूरे को पकड़ जाएंगे. 8-9 फेब्रुवारी तुम्हाला RPL बघायला मिळणार आहे. चिखलाच्या ग्राउंड वरती एक मोठं मैदान. पकड़े गए, बिल्कुल सफल हुए थे आप और बिल्कुल गेंद स्टंप के ऊपर थी. अच्छा डिसीजन, यहाँ पे लेग बिफोर का विकेट और आउट होने वाले खिलाड़ी दीपेश. तिथे बाकी तुम्हाला पायचीत पकडा, तुम्ही सफल झालात, बिल्कुल स्टंप मध्ये उभा होतात आणि एक योग्य निर्णय पंचाकडे दिला जातो. इथे बाकी बसतो दुसरा झटका. सर एक महत्वाची सूचना आहे की आम्ही तुमच्यासाठी वाट बघतो. ही श्रद्धांजली षटक आहे. एका साईडला कत्तलवाड आणि यानंतर उमरोळी दोन्ही संघाने वेळेवर या आणि करा. फक्त आम्ही तुमची वाट बघतोय कारण श्रद्धांजली चषक असल्यामुळे प्रत्येकाला खेळण्याचा प्रयत्न आम्ही दिलाय. यानंतर सामना एका साईडला उमरोळी आणि एका साईडला खट्टावाड, दोन्हीही कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचे नाणेफेकीसाठी. कत्तल उमरोळी बी आणि चटाळे केडीएस स्कूलच्या मैदानावर असेल, पण नाणेफेक इकडून करून जा. उमरोळी बी आणि चटाळे केडीएस स्कूलच्या मैदानात मॅच आहे. आता बघूया नवोदित गोलंदाज, चांगली गोलंदाजी हाताळताना तुम्हाला हा खेळाडू बघायला मिळतो. हिमांशू एक फायटर प्लेयर आहे आणि आता नवीन फलंदाज गेलेत ते कैलास. यांच्याकडे क्षमता, उनके पास काबिलियत है.
बल्लेबाजी करने की, अच्छे अच्छे शॉट खेलते हैं। ओ चांगली गोलंदाजी, ओळखलं जसे पुढाले शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी केली, चतुर परिवर्तन तुम्हाला बघायला मिळते। आज बाकी मोठमोठे क्रिकेटर बघायला मिळतात बावड्या गावाकडनं येताना, कारण हे आरपीएलचं सिलेक्शन इकडे बघायला मिळते। इथे ह्या टुर्नामेंटमध्ये जो खेळाडू खेळणार त्यांना बाकी बोली लागली जाणार। गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, पण प्रत्येक नावाचा फलंदाज, प्रत्येक नावाचा बॅट्समॅन जितपर्यंत मैदानामध्ये आहे तब तक रन बनते रहेंगे, क्योंकि उनके पास क्षमता है बल्लेबाजी करने की। ओहो बढ़िया गेंद को उठा लिया है एक्स्ट्रा कवर के रीजन में, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर पहुंचेगी कि नहीं पहुंचेगी, तब तक 2 रन तो आसानी के साथ पूरे करते हुए इसी खिलाड़ी को पहले ही गेंद पे जीवदान मिला था वही क्षेत्र में, उसका पूरेपूर फायदा उठाते हुए पार्थिक। कहते हैं ना पकड़ो कैच जीतो मैच, एक जीवनदान कितना महंगा पड़ता है। 2023 में जिस आरपीएल खिलाड़ी तो मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी थे इस ग्राउंड के, ये पार्थिक 2023 चा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू होता आरपीएलचा 2023 या ग्राउंडवर जेव्हा आपण मॅच भरवलं त्यावेळेसचा तो खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा होता। और लेग स्टंप के बाहर गेंद दिशा से भटके मंगेश तामोरे दोनों हाथ बाहर निकाल के वाइड, एक धावानी धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या होते 14 धावा। क्या क्रिकेट चल रहा है, सुख दुख की बांटी हुई खेल है और क्रिकेट की परिभाषा है। हिमांशु अपने टीम के लिए गेंदबाज का खुद कैप्टन है, जानते हैं जिम्मेदारी क्या है। नेक्स्ट बाहेरचा चेंडूला इथे बाकी चेंडूला कन्वर्ट केलाय, चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला, 4 धावा बघायला मिळतात, क्षेत्ररक्षण थोडंसं होत नाहीये, चेंडू लेग स्टंप वरचा बॅकफुटला गेला, चेंडूला स्वीप केलं गेलं आणि चेंडू 4 धावांची धावसंख्या होते ती 18 धावा, तो 18 गेंद स्कोरबोर्ड पे लगते हुए 9 की औसत पकड़ ली है। विठ्ठल उमप यांचं हे गाणं आपण ऐकलं, काय अफलातून कोळी नृत्य त्यांनी दाखवले। हा चेंडू हवेमध्ये आता बघू त्याच खेळाडूकडे जातो, इथे बाकी कॅच पकडले गेला, इथेला बाकी चुकीला मागे नाही, आणि इथे जर बाकी कॅच सुटला तर हिमांशूने बाकी सांगितलं असतं, कारण पहिल्याच चेंडूवर जीवदान दिल्यानंतर हाच तो खेळाडू ज्याला 2023 दादरा न्यू 11 आणि बावडा या संघातून सामनावीर खेळाडू म्हणून योगेश मोरे यांची निवड झाली आहे, त्यांना ट्रॉफी आणि टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे। तसेच उमरोई बी आणि चटाळे यांचा सामना केडी हायस्कूल या ग्राउंडवर होईल। चटाळे संघ इथे आलेला आहे, त्यांचे कर्णधार इथे आलेले आहेत, उमरोई बी संघाचा कर्णधार कृपया येण्याची कृपा करावी। तसेच उमरोई ए आणि खतलवाडा हा सामना या मैदानावर होईल, त्यांचे दोन्ही कर्णधार टॉस साठी इथे यायचे आहे। उमरोई ए आणि खत्तलवाडा, तुम्हाला जो टाइम दिलेला होता तो संपलेला आहे, आता कृपया करून मॅच खेळून घ्यायचे याच्यानंतर। यश वनमाळी हा नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला बघा, हे पाहिल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो की पूर्वी आताच्या काळामध्ये मोबाईलने खूप काही हिणून घेतलं आपल्यापासून, तरुणाई मैदानावर दिसतच नाही, इथे बाकी हा नवोदित खेळाडू बघायला मिळतो, आनंद वाटतंय। यश नावाचा गोलंदाज आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, कैलास स्ट्राईक लाय तो आता कैलास, 2 षटक आणि फलका धावसंख्या लागते 18। यश नावाचा गोलंदाज गोलंदाजी करताना आपण बघत आहात, उमरगाव विरुद्ध वरोर ए असा आपण सामना बघतोय। ओ गुड बॉलिंग, व्हॉट अ पीस ऑफ पेस, काय सुंदर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, असे नवोदित खेळाडू यायला पाहिजेत। दरम्यान सामनावीर विरात हा पुरस्कार योगेश मोरे यांना देण्यात येत आहे। आमच्या किरण भाऊच्या मातोश्री तुम्हाला बघायला मिळतात, आज मैदानावरती आल्यात, आणि सून आणि सासूचं नातं कसं असं बघा, सुनेने हात पकडून आणला, कारण आईचं वय झालंय, जेव्हा कळते किरण भाऊ खरोखरच अब्सोल्युटली काय बघायला मिळते आम्हाला, आपण खरोखर ताई जाऊ नका, आई थांबा,
आईनं थांबवतो आम्ही भेटतोय तुमच्याशी, कारण खूप वर्षांनी बघायला भेटलोय. काका आम्हाला भेटायचे टॅक्समध्ये असताना, पण तुमचं आज पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असायलाच पाहिजे. आणि कसं वाटतं आपला मुलगा जेव्हा मैदानामध्ये खेळतोय आणि तुमची सूनबाई तुम्हाला घेऊन आली, किती आनंद वाटला. मुली आणि आईचं नातं हे आम्हाला बघून मन गहिवरून गेलं, कारण आताच्या काळामध्ये असं बघायला मिळत नाही. तुमच्या मुलाविषयी काय म्हणा, जेव्हा खेळतो मॅचेस जिंकतो, खूप नाव कमवलं आहे, पराक्रम केला आहे, मुलाविषयी काय म्हणा? हो, चांगला खेळतो तो, अभिमान आहे आम्हाला. आणि तुमच्या समाजाबद्दल काय म्हणा? समाजाचा तर अभिमान आहेच आहे पुष्कळ. खूप वर्षाने भेटायला असंच प्रेम करा, असंच आमच्यावर भेटा आणि खरोखरच जुग जुग जीव देऊ तुम्हाला निरोगी ठेवा आणि अनेक अनेक वर्ष तुम्ही आमच्यात राहू ही सदिच्छा आणि खूप प्रेम. खरोखरच आमच्या सर्वांच्या लाडके मित्र किरण यांच्या मैत्रश्री तुम्हाला बघायला मिळाला आणि खरोखरच सुनेशी कसं नातं जगावं आहे एक्झाम्पल आज पाहायला मिळालं. आणि किरण मनापासून कौतुक असायला पाहिजे, अशा आई तुम्हाला मिळाल्या आणि आम्हाला भेटायला मिळालं. फुलटो चेंडू टटवलाय, चेंडू जातो सीमा पलीकडे, पायचा चेंडू सीमा पलीकडे, 6 धावा, खणखणीत षटकार. हो चुके 26 धावा फलकावा लागला. मी हिंदी का बोलतो तो गुजरातचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थोडंसं हिंदी बोलतो की आपको मराठी थोडीशी कॉम्बिनेशन कम होते. उमरोळी ए कर्णधार, उमरोळी ए कृपया सहकार्य करा. तुम्हाला जो वेळ दिला होता तो संपला आहे आणि आयोजकाला वेळेचे बंधन आहे. कृपया सहकार्य करा. उमरोळी ए आणि उमरोळी बी, उमरोळी ए आणि उमरोळी बी, नाहीतर आयोजकांना डिसिजन घ्यायला आम्ही मोकळे होऊन जाऊ. निश्चितच कॉल केलाय उमरोळी ए आणि उमरोळी बी संघ, तुम्हाला वारंवार कॉल केला जातो, आपण घ्या. अन्यथा उमरोळी ए आणि उमरोळी बी पुन्हा बोलतोय, कर्णधारांनी इथे यायचंय. धावसंख्या होती 27, 27 धावा या फलकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी मोठी मॅच रंगतदार, एका साईडला उंबरगाव आणि एका साईडला वरोर ए, दोन्ही नामांकित संघ आपल्या समाजावरती. ओहो गुड बॉलिंग बघा, एकदा कानाखाली माणसाने चिमटा काढला की मुलगा कशा पद्धतीने गणित सोडवतो. एक षटकार लागल्याबरोबर कशी लाईन लेन बघायला मिळाली. येणारा नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. गुड क्रिकेटर बघा कशा पद्धतीने आपल्या दोन्ही तालुक्याला घेऊन जाताना ही ताई आम्हाला बघायला मिळते. कारण हे दृश्य फक्त तुम्हाला आरपीएल मध्ये बघायला मिळतात. असंख्य महिलांचं योगदान या आरपीएलच्या मॅचला बघायला मिळतं. म्हणजे घरामध्ये आपण परिवारासाठी आणि आपल्या समाजासाठी किती प्रेम करतो ह्याचं विद्यमान उदाहरण हे तुम्हाला आरपीएलच्या माध्यमातून बघा. 3 षटकं आणि धावसंख्या झाली ती 27. सोटीची चिमुकली आमच्याकडनं जाते. मैदानाचा आस्वाद वडा प्रीमियर लीग पहिली, ह्याचा देखील आनंद घ्या. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. कालच त्याचं ऑप्शन झालं. येणाऱ्या काळामध्ये 17, 18, 19 या तारामध्ये आणि नंतर 8, 9 तुमची आरपीएल. सर्व संघांना विनंती आहे की आपण कॉपरेट करायचं आहे. 1 वाजलेला आहे, एक वेळ निघून गेलेली आहे, लहान दिवस आहेत, 5 वाजता अंधार होते, तरी सर्वांनी कॉपरेट करायचं आहे. चला बॉलर्स नेम, बरोबर संघ बॉलर्स नेम मयुरेश. 3 षटकं झाली, 27 धाव फलकावर लागल्यात. आता शेवटचं षटक घेऊन जातो मयुरेश नावाचा हा गोलंदाज. आपण बघत आहात आरपीएल रोहिदास समाजाच्या मॅचेस. श्रद्धांजली चषक आयोजक तारापूर गाव. आणि खरोखरच एक आयोजन बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी म्हटलं की ही मोठी ओपन टुर्नामेंट आहे की गावाची टुर्नामेंट आहे. नंतर कळलं की गावाची टुर्नामेंट प्रत्येकाने तोंडात बोटं घातली. कारण ज्या पद्धतीचं आयोजन, टीम स्पिरिट, टीम इव्हेंट आणि गावाची संघटना, काय ताईसाहेब माईसाहेब बघायला मिळतं. आईसाहेब आणि सुनबाईचं नातं. ओहो गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी केली जाते. मयुरेश नावाने मोर पिसाला फुरवला आणि यष्ट्याला उद्ध्वस्त केला. हा झटका. आता बाकी नवीन फलंदाज जातोय. उमरोळी बी संघ कृपया कर्णधार टॉस साठी यायचंय.
असल्या की आमचा महिला वर्ग आहे यांचा आम्हाला खूप मोठा सहभाग असतो, खूप मोठा पाठिंबा असतो. त्यांचं म्हणणं असतं की आपल्या गावामध्ये स्पर्धा आयोजन करावी, परंतु यावेळेला ग्राउंड खूप खराब असल्यामुळे आम्ही हे इथे आयोजन केलं आहे. परंतु इथे मोठा पाठिंबा मिळत असतो. या महिला वर्गाचं, महिला मंडळांचं खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो म्हणजे केवळ मयुरेश. ओ गुड बॉलिंग, खूप चांगलं. ओहो, खराब क्षेत्र, गरज नसताना मध्ये गेला, कारण पाठीमागे थर्डमॅन होती. फाईन लेगच्या खेळाडू जाण्याची गरज नव्हती. आणि इथे बाकी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, डॉट चेंडू मध्ये धावा जातात 4 धावा. आणि या 4 धावांची धावसंख्या होते 31 धावा. अतिशय सुंदर अशी धावसंख्या पाहायला मिळते. 31 धावा फलकावर पाहायला मिळतात. कल्पेच्या पहिला चेंडू 4 धावा निघतात. मयुरेश पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, थर्डमॅन, गली, पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे बाकी झेल सुटला, जजमेंट आला नाही. ओ, रन आउटचा चान्स देखील होता. दरम्यान चटाळे आणि उमरोई बी ह्या दोन्ही टीमचा टॉस होत आहे. ह्यांचा सामना केडीएस स्कूल या ग्राउंडवर खेळवण्यात येईल. कोण बोलतंय? चटाळे. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होती ती 33. जीवदान मिळाला, कॅचचा त्यानंतर चटाळे जीवदान win. मिळाला तो रनआउटचा. टॉस विन. तुमचे दोन्ही संघ केडीएस स्कूल या ग्राउंडवर जावे. चटाळे संघाचा मॅच केडीएस स्कूलच्या मैदानावर असेल. जिथे मॅच असेल त्या गावात तुम्हाला खेळावं लागेल. आयोजकांचा निर्णय आहे. कॉटन बॉलचा चान्स होता. मयुरेश, ओ वेल कॉट, खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, हाताच्या पंजामध्ये चेंडू पकडला गेला आणि इथे बाकी गडी बाद होतोय. नैकिक शेवटचा षटक अब्सोल्युटली. पहिला 2 चेंडू विकेट, पहिला नंतर चौकार विकेट आणि पुन्हा विकेट. 4 चेंडू 6 धावा, 2 गडी बाद केल्यात. पुन्हा मयुरेश. ओ गुड बॉलिंग, कव्हरच्या दिशेला चेंडू हवेमध्ये 1 धाव तर बघायला मिळते. इथे बाकी थोडंसं धावबाचा चान्स, चांगला थ्रो पाहायला मिळतो. अपील केलं जातं आणि गडी बाद. इथे बाकी बाद होतोय तो नैतिक आउट झालाय. तर तुम्हाला तांडव बघायला मिळेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा 33 धावा झाल्यात उमरगाव संघाच्या. बघूया शेवटचा चेंडू. मयुरेश गुड बॉलिंग, आतापर्यंत फक्त 6 धावा दिल्या शेवटच्या षटकात. ओहो, बिंदी गेंद है और यहाँ पे विकेट का पतन. तो कुल मिला के 4 ओवर में 33 रन हो चुके, 34 रन.
करायचे आहेत. लवकरात लवकर कळवावा. वरोड संघ पाठवा बॅट्समन प्लीज प्लीज. हिमांशू चला बघा म्हणजे संध्याकाळी सेमीफायनल आणि फायनल 4 षटकाचे आपल्याला खेळायला पाहिजेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. राहुल चला 35 विजयासाठी करायचे आहेत. आपण बघितलं प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे उंबरगाव संघाने 4 षटकामध्ये धावा काढल्यात. त्या बाकी ते 34 आणि 35 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. हॅलो. दरम्यान आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष नितीन जाधव आणि महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सोनल जाधव या इथे आलेले आहेत. या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. दोघांनी मंचावर यायचं आहे. त्यांचं इथे यथोचित स्वागत होत आहे. मी किरण जाधव यांना विनंती करेन की नितीन जाधव यांनी सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. जिग्नेश यानंतर सोनल जाधव यांचा सन्मान होत आहे. किरण जाधव पुन्हा करतील स्वागत त्यांचं. या दोघांचाही आम्ही सन्मान करू इच्छितो, स्वागत करू इच्छितो. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल. तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण इथे बघतात ते म्हणजे निश्चितच श्रद्धांजली चषक संत रोहिदास समाजाच्या ह्या मॅचेस बघायला मिळतात. एकदिवसीय स्पर्धा, पण या एकदिवसीय स्पर्धाला जो मानांकन मिळाला आहे ते म्हणजे 10-15 लाखाच्या स्पर्धेला मानांकन नसेल तशा पद्धतीचं इथे प्रतिसाद इथे पाहायला मिळतोय. इथे बाकी प्रथम फलंदाजी केली उमरगाव संघाने 34 धावा केल्यात आणि 35 धावा ह्या तुम्हाला 4 षटकामध्ये करायच्या आहेत. म्हणजे वरोड ए संघाला कंपल्सरी चेस या नियमाच्या माध्यमातून स्पर्धा बघायला मिळते. गोलंदाज आहे तो म्हणजे केवल. उमरगाव संघाचा हा अतिशय सुंदर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हिमांशू नावाचं मोठं वादळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून वरोड गावातून ख्याती ज्याने मिळवलाय. बोबाडा ऍड करणं गोलंदाजी करताना पहिला चेंडू ऑफसाईडच्या बाहेरचा यॉर्कर लेनचा चेंडूला ढकलायचा, तो ऑन साईडला बॅटची एज घेतो आणि चेंडू जातो शॉर्ट लेगला, जिथे स्वतः यष्टीरक्षण करताना डॉट चेंडू. इथे बाकी 35 धावा ह्या वरोड संघाला विजयासाठी करायच्या आहेत. एक मोठी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. 8-9 फेब्रुवारी तुम्ही RPL बघाल. त्यानंतर 17, 18, 19 जानेवारी आपण तारापूर प्रीमियर बघा. एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपल्या इथे प्रत्येकाने आवर्जून यूट्यूबवर देखील बघा. जमलंच तर मैदानाच्या आतमध्ये देखील या आणि मॅचचा आनंद घ्या. ओ चेंडूला टटवला, शॉर्ट मिळवायचे इथे बाकी थोडीशी फ्लंबिंग होते. कदाचित चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं ते एका साईडला अँडला चान्स मिळाला असता. खातं उघडलं हिमांशुने आणि धावसंख्या होते 1. वरोड संघाकडे देखील 5 फलंदाज आहेत ज्यांच्याकडून मोठी आशा बाळगली जाते. केवल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळ पॉवर प्लेचा 2 खेळाडू इथे आपण सर्कलच्या बाहेर बघत आहात.
पुन्हा केवल आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जिग्नेश नावाचं हे वादळ. ह्या खेळाडूचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आलाय. ओके तारापूरचे जावई आहेत त्याच्या बाकी चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. गुड क्रिकेट शॉट ज्याला म्हटलं जातं हा फटका बघायला मिळतो. कारण जिथून खेळला तिथून चेंडू मैदानाला लगत गेला. दॅट्स अ ग्राउंड शॉट. ह्याला खरं आपण मैदानी फटका म्हटला जातो. गुड बॅटिंग एकेरी जोर भर दिला. दोन्ही फलंदाजीने आपलं खातं उघडलं. थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बघायला मिळते, मिड विकेट शॉट मिळालं आणि फाईन लेग सर्कलच्या आत पाहायला मिळते. चेंडू फटकावलाय. चेंडू हॉल मध्ये गोलंदाज होता. क्वार्टर बॉल साठी चान्स आणि मोठा गाडी तंबूत परतोय. हिमांशू नावाचं वादळ इथे क्षमता आहे आणि पहिल्या गाडी तंबूत जातो 2 धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन तुम्हाला बघतो राहुल ह्याच्याकडे क्षमता आहे. आपण बऱ्याच वर्ष आमचं समालोचन करता आपण पाहिलं यांच्याकडे क्षमता आहे की मी म्हटलं नाही वरोरकडे 5 फलंदाज असायचे एका तिथं आणि चांगली गोलंदाजी टाकण्याची ताकद उंबरगावकडे आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक गडी तंबूत परतलाय. मोठा फलंदाज डकआउट मध्ये गेला तो म्हणजे हिमांशू. केवळ गोलंदाजी करतो. क्षेत्रक्षणामध्ये बदल नाहीये तेच क्षेत्रक्षण ठेवलं गेलंय. लॉंग ऑन आणि मिड विकेट हे बाकी तुम्हाला ऑन माफ करा लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर हे खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलं षटक चालू 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा केवळ चेंडू पुढे खेळलाय. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का? थोडीशी प्लंबिंग होते. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने धावसंख्या होते 3. आपलं खातं उघडलं ते म्हणजे निश्चितच राहुल हा देखील एक चांगला दर्जेदार फलंदाज. नंतर तुम्ही विचार केला जिग्नेश याच्याकडे मोठी क्षमता आहे. 35 धावा ह्या विजयासाठी करायचे. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेसाठी लावला गेलाय. आपण बघत आहात ते म्हणजे संत रोहिदास समाज ज्याच्या मॅचेस श्रद्धांजली चषक आयोजक तारापूर क्रिकेट क्लब. ओहो चेंडू टटवलाय. उत्कृष्ट शॉट आणि 4 धावा थोडक्यात वाचलाय. 4 धावा बघायला मिळतात. पण ज्या पद्धतीने त्यांनी पॉवर प्ले मध्ये खेळाडूच्या कक्षामध्ये असताना चेंडू त्यांच्या डोक्यावर मारलाय. गुड आफ्टर बघायला मिळतो. संख्या झाली ती 7. 35 धावा विजयासाठी करायच्या. चला घाई करा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो शेवटच्या चेंडू चौकाराला. पहिल्या चेंडूत डॉट, दुसऱ्यात 1, तिसऱ्यात 1, चौथा विकेट, 5वा 1 आणि शेवटच्या चेंडूवर एक चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला तो म्हणजे लॉंग ऑफच्या रिझनला. चला घाई करा. पंच ताकीद द्या त्यांना. ज्येष्ठ खेळाडू महेश मोरे यांचं इथे आम्ही स्वागत करतोय. त्यांनी मंचावर यायचं आहे. महेश मोरे. नवीन गोलंदाज बॉलर्स नेम महेश मोरे वरती यायचं आहे. मंचावर यायचं आहे. आपलं स्वागत होते. आपण खूप वर्ष क्रिकेट खेळत आहात. नितीन जाधव यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चला आर्यन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पहिल्या षटकात धावा निघाल्या 7. 35 धावा बरोबर संघाला विजयासाठी करायचे. आता बाकी स्ट्राईकवर आहे तो म्हणजे राहुल आणि गोलंदाज आहे आर्यन बोबाटे ऍड करणं गोलंदाजी करतोय. आता बाकी रिस्ट्रिक्शन आहे 5-4चं क्षेत्रक्षणामध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू लेग आणि मिनिस्टमवर वरून जागो पूल करायचा होता. चेंडूच्या
अजून लांब गेलात त्याच्यामुळे चेंडू कन्वर्ट झाला नाही. डॉट चेंडू. मोठा संघ आहे, दोन्ही मोठे मातब्बर संघ. एका साईडला गुजरात येणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे उंबरगाव, आणि एका साईडला वरोरचा हा मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ओ यावेळेला बाकी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. पंच बाकी दंडात्मक कारवाई करत असताना आपण बघत आहात निर्धाव चेंडू नव्हता, वाईडच्या रूपाने धावसंख्या 1-8 धावा या फलकावर लागल्या जातात. काही सुंदर क्रिकेट बघायला मिळते. वर्षभर चालणारी स्पर्धा आणि गावोगावीच्या स्पर्धांत असणारी आरपीएल म्हणजे मोठी सुवर्ण मोठी महोत्सव हा तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमात बघायला मिळतोय. ओहो चेंडूला फ्लो केलाय, फाईन लेगच्या रिजनला 6 धावा. बघा चेंडू बाकी होता, लेग आणि मिली स्टंप वरती बैठकी शॉट मारला आणि चेंडूला फ्लो केला. वरोर बी आणि करवड यांच्यामध्ये जो सामना रंगला त्याचा सामनावीर आहे कन्नूबाई. चला 14 धाव फलकावला. गुड स्ट्रोक, काय क्लास दर्जेदार फटका तुम्हाला बघायला मिळाला. राहुलकडे क्षमता आहे, टान्स खूप सुंदर आहे राहुलचा. पुन्हा मोका होता शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पण यावेळेला बाकी पेस कमी होता. चतुर परिवर्तन केलं, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. यष्टीरक्षक काहीतरी कानमंत्र देताना की कोणत्या साईडला तुम्ही चेंडू टाकतात एक परफेक्ट लाईन लेंथ करा. पण राहुल जर म्हटला तर चारी बाजूने फटकेबाजी करणार खेळाडू. कारण मी सुरुवातीपासून म्हटलं की 5 फलंदाज जे आहेत वरोर संघाकडे जी चांगली फलंदाजी करू शकतात, क्षमता आहे त्यांच्याकडे फलंदाजी करण्याची. नितीन जाधव 14 धावा फलकावर लागला. 35 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या. कंपल्सरी चेसचा नियम आपण बघत आहात. केडी स्कूल गावदेवीचं मैदान आपण बघत आहात. संत रोहिदास समाजाच्या ह्या मॅचेस. पुन्हा एकदा आर्यन चेंडूला खेळलाय, दूरवर आहे चेंडू पर्यंत येत नाही. 1 धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव पाहायला मिळते का नाही. एका धावावर समाधान आणि धावसंख्या होते 15. चांगली बॅटिंग तुम्हाला राहुलकडनं बघायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 धावा फरकावर लागल्यात. अजून देखील 20 धावाची आवश्यकता. 35 धावा या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. काय सुंदर सामनावीरसाठी टी शर्ट, एक ट्रॉफी, उत्कृष्ट बक्षीस आणि संपूर्ण गावातून पैसा घेऊनच फक्त मॅच केलाय. श्रद्धांजली चषक करण्यासाठी फक्त तारापूर गावातून लाल दरवाजा इथूनच फक्त पैसा घेऊन मॅच केलाय. ओहो रिव्हर्स स्विफ्ट खेळायचा होता. इथे तुम्ही चपल झाला, चेंडू खेळल्यात. इथे बाकी डॉट चेंडू बघायला मिळते. षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि इथे बाकी डॉट चेंडू. तारापूर संत रोहिदास नगर हे आपण बघत असतात. फक्त त्यांच्या गावातूनच पैसा करून एवढी मोठी ग्रँड फिनाले तुम्हाला बघायला मिळेल संध्याकाळच्या सत्रात. काय अब्सोल्युटली प्रत्येकाने युट्यूबवर मॅचेस देखील टाकले. गुड आयोजन, एक निश्चितच शिकावं अशी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी तारापूर संत रोहिदास नगरचं. ओ चांगला अनड्राईव्ह खेळला आहे आपण बघत आहात. तो म्हणजे जिग्नेशच्या बॅटीतून या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. चांगला अनड्राईव्ह बघायला मिळतोय आणि धावसंख्या होते 16. तर चांगली सुरुवात बघा. 2 षटकं संपलीत मला वाटते आणि 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झालाय 16. धन्यवाद दीपक भाऊ. दरम्यान वरोर बी आणि करवड या संघांच्या दरम्यान सामना रंगलेला केडीआय स्कूल या ग्राउंडवर. त्याचा सामनावीर म्हणून कन्नू रोहित याची निवड झाली आहे. त्यांनी 5 बॉलमध्ये 23 धावा पटकावल्या आहेत. त्यांना टी शर्ट्स आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मानित करत आहेत. त्यांचे सन्मान करत आहेत श्री नितीन जाधव. चला आपण बघितलं गुजरातचा खेळाडू ज्याने 5 चेंडूमध्ये 23 धावा. दरम्यान इथे बावडेगावातून ज्येष्ठ खेळाडू आलेले आहेत. मनोज चापके, विनायक चापके आणि बावडेकर ना, हा सर बावडेकर बंधू आले. त्यांचं सर्वांचं स्वागत. आणि मनसावर यायचं आहे त्यांचं इथे यथोचित स्वागत होत आहे. आणि तत्पूर्वी सर्व आलेल्या खेळाडूंना, महिला वर्गाला, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आग्रहाचं निमंत्रण आहे की आपणासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण तयार आहे. आपण सर्वांनी
इथे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्याचबरोबर मॅच बघण्याचा पण आनंद लुटायचा आहे. पार्थिक नावाचा गोलंदाज त्याचबरोबर बघायला संदीप जाधव हेही आले, त्यांनी मंचावर यायचं आहे. 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू आणि 19 धावा. मॅच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलाय. उत्कृष्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा बिंदी गेंद, पुन्हा डॉट चेंडू बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि 19 धावा. इथे बाकी जिग्नेशला थोडस दडपणात टाकलाय, परंतु राहुल सारखा मोठा फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. कारण त्याच्या भात्यामध्ये फटके भेटले तर मोठमोठे फटके बघायला मिळतात. मी म्हटलं ना की गुजरातचे येणारे संघ हे चांगला क्रिकेट बघायला मिळतात. महाराष्ट्रातले खेळणारे खेळाडू हे चांगले दर्जेदार बघायला मिळतात. द्वंद्व युद्ध तुम्हाला बघायला मिळते. चला, जेवणाची व्यवस्था चालू झाली. प्रत्येकाने जेवण करा. डस्टबिन मध्ये कचरा फक्त टाका. प्लेट आहे त्या डस्टबिन मध्ये टाका, पसरू नका. जी शिस्त आहे आपली ती बाळगा. इथे बाकी ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू जातो. चांगलं परीक्षण केलं. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 17. चालू आहे. दोनच बॉल झालेत. 4 ओव्हर. 10 चेंडू 18 धावा. इथे बाकी चेंडू टटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि एका धावाने धावसंख्या होते 18 धावा. गुड क्रिकेट, गुड फाईट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. चेंडू फळीचं द्वंद्व युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये बघतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ ज्यांनी 35 धावा विजयासाठी करण्याचं चॅलेंज दिलं आहे ते म्हणजे निश्चित वडोर संघाला. आता बाकी राहुल नावाचा एक दर्जेदार फलंदाज, एक षटकार त्याच्या बॅटरीवर आपण पाहिलाय. ओहो, यावेळेला बाकी चेंडू खाली जातो गुडल्या स्पॉट वरना. इथे बाकी चेंडू उरलेत 8 आणि धावा हव्यात त्या 18 धावा हव्यात. कंपल्सरी चेस करायचे आहेत. सामना बरोबरीत सुटणार नाही. कंपल्सरी चेस या नियमाने सामने आहेत. इथे बाकी चेंडू टटवला आहे. चांगला अपडाऊन बघायला मिळतो. सरळ हातामध्ये जातो. लॉंग ऑफ झाल्याने मोठा गडी तंबूत पळतो. राहुल नावाचा मोठा फलंदाज बाद होतोय. गुड बॉलिंग. एका साईडला विचार केला. पार्थिक नावाचा ओपनर फलंदाज ज्याने विकेट घेतलाय तो राहुलचा. दोन संघ जिंकले. त्यांच्या सर्व मंडळी गावकरी नसतील. आता जर मयुरेश नावाचा फलंदाज ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं तो मयुरेश जातोय. चला, मयुरेश नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. गुड बॉलिंग, क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळालाय. इथे बाकी षटक संपलाय. आता बाकी शेवटचं षटक आणि 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. कंपल्सरी चेस. काय मॅच कुठे रोमांच. 2 षटकामध्ये धावा झाल्या होत्या 16. तेवढं कमी. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो तो निकेश. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. कंपल्सरी चेस तुम्हाला बनवायचे. फलकावर धावसंख्या लागली तर 18. निकेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू. इथे बाकी डॉट चेंडू जातोय. 5 चेंडू 17 धावा. काय मॅच रंगतदार तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे गडी बाद होतोय. रनआउटच्या रूपामध्ये स्ट्राईक चेंज करायचं होते. चांगली रणनीती बघायला मिळते.
ओहो हो, चेंडू फ्लो केला जातो मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा. खणखणीत षटकार. ओहो, यहाँ पे क्या कर दिया है. ना तेरा है ना ये मेरा है, तो वरोर का जलवा है. 6 धावा. खणखणीत षटकार बघायला मिळते. इथे बाकी उमरगावच्या गोटामध्ये आता टेन्शनचं वातावरण बघायला मिळते. एकेकाळी वाटला होता की सामना उमरगाव संघ जिंकू शकेल, पण मी म्हटलं होतं समालोचन की वरोरकडे 5 ते 6 फलंदाज आहेत जे सामना जिंकू शकतात, आणि हाच तो फलंदाज ज्याने इथे बाकी मयुरेश नावाचा गोलंदाज. आता बाकी 3 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस 5 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. व्हॉट अ बॅटिंग. शेवटचं षटक मयुरेशने टाकलं, फक्त 6 धावा दिल्या, आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. 3 चेंडू आणि 5 धावाच्या औषध सलग 2 षटकार मारण्याचं काम केलं मयुरेश नावाच्या फलंदाजाने. काय बॅटर बघायला मिळतोय. हारी हुए जीतने वाले को बाजीगर कहते हैं. क्या बाजीगर बन पाएंगे. 3 गेंदों में 5 रन अभी भी बनाने हैं. 3 चेंडूर 5 धावा. काय मॅच तुम्हाला बघायला मिळते, आणि म्हणूनच तो म्हटलं संतास रोहिदास समाजाचे क्रिकेट एक भवितव्य उज्ज्वल पाहायला मिळते. ओ बिंदी गेंद 2 चेंडू 5 धावा. कभी सुख है तो कभी दुख है, कभी धूप है तो कभी छाव है. म्हणून तो पास्तळला म्हणतात ना, कधी आंबट आहे तर कधी गोड आहे. काय क्रिकेट. 2 चेंडू 5 धावा. 2-5. आहा, व्हॉट क्रिकेट. गुड क्रिकेट बघायला मिळते पुन्हा. ओहो, शेवटचा चेंडू आणि 5 धावा. जिथे जावेद मियादाद आणि चेतन शर्माची आठवण केली जाते आणि षटकार मारला होता, तो होता शारजाचा 1987 सालीचा क्रिकेट. कंपल्सरी चेस है. यहाँ पे छगा ही लगाना होगा. चौके से तो मैके की दुआ आएगी, घर पे जाना पड़ेगा. शेवटचा चेंडू आणि 6 धावा. काय बनतील का, पण आताच्या क्रिकेट क्षणात 70% 6 धावा बनतात. गुड बॉलिंग. ओहो, गुड बॉलिंग इकडे बघायला मिळते. निकेतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकार गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन केलं. जेवणाची व्यवस्था तयार झालेली आहे. प्रत्येकाने जेव्हा आपल्या जेवणाचा कचरा डस्टबिन मध्ये टाका, आणि ही जेवणाची व्यवस्था आमच्यासाठी आदरणीय वसंतजी चव्हाण उमरी संघाने फिल्डिंग लावा. कचऱ्यावर 12वा खेळाडू पाठवा, आणि एक गॉगल सापडलाय. कोणाचा असेल तो ओळख पटवा, डोळ्यामध्ये घालून दाखवा. फिट बसला तर आपला, तेव्हा आम्ही देऊ हो गॉगल.